माणिकराव कोकाटे यांना विधिमंडळामध्ये रमी खेळणं भोवण्याची शक्यता आहे। कारण माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलण्यात येणार आहे अशी माहिती आहे। कोकाटे यांचं कृषी खातं दत्तात्रय भरणे यांना मिळणार असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याची देखील माहिती आहे। तर खाते बदलाबाबत अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र दिल्याची सुद्धा माहिती समोर येते। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांचं खातं बदललं जाणार आहे अशी सूत्रांची महत्त्वाची माहिती आहे। अजितदादा आणि फडणवीसांच्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय झाल्याचं देखील समजतंय। कोकाटे यांचं मंत्रिपद कायम राहणार आहे, मात्र त्यांच्याकडचं कृषी खातं काढून घेतलं जाणार आहे अशी देखील माहिती समोर येते। त्यामुळे कोकाटे यांच्या खाते बदलाचा निर्णय देवेंद्र फडणवीसांचाच असल्याचं देखील सूत्रांच्या वतीनं समजतंय। विधिमंडळामध्ये पत्ते खेळणं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना भोवलेला आहे। माणिकराव कोकाटे यांचा खातेबदल करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे। माणिकराव कोकाटे यांचा सरकारकडनं राजीनामा घेतला जाणार नाही, मात्र त्यांच्याकडचं कृषी खातं हे काढून घेतलं जाणार आहे असं कळतं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय झाल्याचं देखील समोर येत आहे। कोकाटे यांना क्रीडा खातं मिळू शकतं आणि दत्तात्रय भरणे यांना कृषी खातं मिळू शकतं असं देखील समोर येत आहे। त्यामुळे आता यावर नेमकं काय शिक्कामोर्तब होतं याकडे लक्ष लागलेलं आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे, बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्येच हा निर्णय झाल्याचं देखील समजतंय। मुख्यमंत्री फडणवीसांचाच हा निर्णय झाल्याचं देखील समोर येत आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। दमानियाजी, कोकाटे यांचं मंत्रिपद कायम राहू शकतं, त्यांचं मात्र खातं बदललं जाऊ शकतं असं कळतं आहे। आपली काय माहिती आहे, आपली काय प्रतिक्रिया? मला अशी जी माहिती मिळाली आहे त्यात असं आहे की दत्ता भरणे यांना आता कृषी खातं दिलं जाणार आहे आणि माणिकराव कोकाटेंना क्रीडा खातं दिलं जाणार आहे। मला तर ते ऐकूनच इतकी गंमत वाटली की क्रीडा आणि यांचा काय संबंध आहे, म्हणजे कोणी येतं काय वाटेल ती खाती वाटप करतं। आता एखादं पत्ते खातं असतं आणि ते यांना दिलं असतं तरच ठीक आहे, पण अशा व्यक्तीला क्रीडा खातं देणं ना त्यांचं फिटनेस आहे ना त्यांचं काहीच आहे, पण खाते बदल द्यायचं, त्यांना मंत्रिपद काढून घ्यायचं नाही यासाठी वाटेल ते खातं जे दिलं जात आहे। खरंच हसावं का रडावं तेच काही कळत नाहीये, म्हणजे काय चाललंय काय बघून कल्पनेच्या पलीकडे सगळं चाललंय एवढंच दिसतंय। दमानियाजी, आणखी याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा येतोय की खाते बदल होऊ शकतं, मात्र जी मागणी होतीये ती सातत्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती। विरोधकांनी देखील त्या पद्धतीची मागणी केली होती, त्यांच्याकडचं मंत्रिपद काढून घ्या, कारण त्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ असेल, आतापर्यंतची त्यांची अनेक वादग्रस्त वक्तव्य असतील, हे पाहता त्यांच्या थेट राजीनाम्याची मागणी केली जात होती, मात्र कुठंतरी त्यांचं खाते बदल होताना दिसतंय। ते खाते बदल का होतंय आणि त्यांचा राजीनामा का घेतला जात नाहीये? कारण दोघांची कॉम्पिटिशन आहे। आता अजित पवारांची आणि एकनाथ शिंदेची कॉम्पिटिशन आहे, त्याच्यात सगळ्यांचेच मंत्री, त्यांचे सगळ्यांचेच कांड आता बाहेर आलेले आहेत। आता त्याच्यात धनंजय मुंडेंचा एकाचा राजीनामा झाला, पण शिंदेच्या कोणाचाच राजीनामा झाला नाही, मग आपल्या दुसऱ्या व्यक्तीचा कसा राजीनामा घ्यायचा, म्हणून मग त्याचं खाते बदल झाले आहे असं दाखवायचं। हे जे सगळं चाललंय ना याच्याच वरनं आपल्याला दिसतंय की यांची चुरस आता या सगळ्यात चालली आहे। दमानियाजी, काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी स्पष्ट केलं होतं या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन आणि कारवाई करेल। का कारवाईला उशीर होतोय, काय वाटतंय तुम्हाला? नाही, आता मला जे दिसतंय मी तेच सांगितलं तुम्हाला की त्यांना असं वाटत असेल शिंदेनी आतापर्यंत कुठचीच कारवाई केली नाही, मग मीच का करू, मग मलाच का भाग पाडलं जात आहे। तर त्यांच्यातली ही जी टसल चालली आहे ना, तो जो वॉर ऑफ सायलेंट वॉर जो चाललाय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये, त्याच्याचमुळे त्यांचा राजीनामा झाला नाही। तर कुठच्याही पक्षाने असं बघितल्यानंतर तातडीने त्यांना बरखास्त करणं गरजेचं होतं। मी तर म्हणते राजीनामा पण नाही, अशांना तातडीने पक्षाने बरखास्त केलं पाहिजे, पण नाही होत। निश्चितच आता यावर काय निर्णय येतो हे पाहावं लागेल। धन्यवाद अंजली दमानियाजी, आपण झी24 तासशी बातचीत केली आणि या प्रतिक्रियेसाठी। अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, खाते बदल करण्यासंदर्भात हे पत्र दिल्याची माहिती आहे। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्याकडचं कृषी खातं काढून घेतलं जाऊ शकतं असं कळतंय। त्यामुळे कोकाटेंची आता उचल बांगडी होणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे दत्ता भरणे यांचं मात्र आता प्रमोशन होणार का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण माणिकराव कोकाटे यांच्याकडचं कृषी खातं हे दत्तात्रय भरणे यांना दिलं जाऊ शकतं असं देखील कळतं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांची बैठक झाली आहे आणि या बैठकीमध्ये हा
निर्णय आता जवळपास निश्चित झाल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलण्यात येणार आहे अशी माहिती आहे। त्यामुळे आता नेमका यावर कधी शिक्कामोर्तब होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे।